प्रतिसाद लोक खूप नाराज आहे, बोलण्याची क्षमता नाही आहे लोकांमध्ये. आपल्या देशात कसं आहे की 70% लोक तर 80% लोक यांनी दारिद्र्य रेषेखाली ठेवलेले आहेत भाजपने किंवा काँग्रेसने म्हणा. 3% लोक त्यांच्याकडे 60% मालमत्ता आहे. 10% 15% नोकरी पेशा आपल्यासारखे मध्यमवर्गीय. जनतेचा आवाजच कोणी बनायला तयार नाहीये. एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे, काँग्रेस आणि भाजप यांचं. एक ते आले तर जनतेची लूट करणार, हे आले तर जनते. इंदिरा गांधी असताना धीरूभाई अंबानी सोबत ते राहायचे. आज मुकेश अंबानी मोदींसोबत राहतो. फरक काही नाहीये. आज आम आदमी पार्टी तो त्यांना एक आशेचा किरण दिसतं की एक राष्ट्रीय पक्ष आहे, उत्तम दर्जाचं नेतृत्व आहे आणि यांना देश चालवण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे, एक विजन आहे. असा एकमेव पक्ष आज तरी जनतेच्या मनात आम आदमी पार्टी दिसतो. परंतु ही प्रक्रिया आता हळूहळू सुरू झाली. कुठेतरी या लोकांना कंटाळलंय. परंतु यांचं धनदांडगेपणा, यांची गुंडशाही हा कुठेतरी जनतेच्या मनावर भारी पडतोय. त्याला आता आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. आमच्या वेगवेगळ्या जे काही आता आम्ही त्यातून नक्कीच यांना आम्ही दिल्ली, पंजाब सारखंच आणि गुजरात सारखं एक चांगलं प्रत्युत्तर देणार आहोत. आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून येईल, ही भूमिका सध्या जनतेची आहे.